विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा आहेत आणि ही पदभरती लवकरच ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पदाच्या जागा किती रिक्त आहेत, सोबतच याचा अभ्यासक्रम काय आहे, वयाची अट काय आहे आणि ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप जॉइन करून घ्या. त्याच्यावरती सर्वात फास्ट अपडेट तुम्हाला आलेला बघायला भेटतील. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पदनाम, सरळ सेवा, पदोन्नती, एकूण अशा प्रकारे 3 कॉलम दिलेले आहेत. मंजूर पदे दिलेले आहेत. त्याच्यानंतर एकूण भरलेली पदे आणि रिक्त पदांचा अहवाल या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बघू शकता शिक्षकतेवर बघू शकता शिक्षक वर्गीय संवर्गातील दिनांक 1 जुलै 2023 1 जुलै 2023 ते बघू शकता 30 सप्टेंबर 2023 मंजूर भरलेला व रिक्त पदांची माहिती. सप्टेंबर 2023 पर्यंतची ही माहिती आहे. त्याच्यानंतर 2024 एंडिंग पर्यंत डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागांची संख्या वाढलेली तुम्हाला बघायला भेटेल. आता यांनी किती पदे हे डायरेक्ट दिलेले नाही. तर बघू शकता कनिष्ठ अभियंता, समजा जे पहिलं हे पद आहे, समजा हे दुसरं पद आहे, समजा एकूण किती पदे आहेत तर बघू शकता एकूण वेगवेगळी पदे आहेत ती 61 वेगवेगळी पदे आहेत. त्याच्यामध्ये काही गट क ची आणि काही गट ड ची पदे असणार आहेत, जे बघू शकता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यांनी रिक्त पदांचा आकडा दिला नाही, परंतु रिक्त पदांची एकूण टक्केवारी दिलेली आहे. समजा जे कनिष्ठ अभियंता जे पद आहे त्याचे या ठिकाणी बघू शकता 66.67 एवढ्या पॉईंट एवढे टक्केवारीमध्ये जागा रिक्त आहेत. याच्यामध्ये काही जे महत्त्वाची मोठ्या प्रमाणात जागा असणार आहेत ते बघू शकता. वाहन चालक मोठ्या प्रमाणामध्ये जागा असलेल्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. रिक्त पदांची जागा 70% आहे. त्याच्यानंतर बघू शकता वरिष्ठ लिपिक मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. रिक्त पदांची संख्या या ठिकाणी मागे जाहिरात असल्यामुळे 16.67% आहे आणि कनिष्ठ लिपिक जे पद आहे याच्यामध्ये 50% जागा जवळ-जवळ रिक्त आहेत. त्याच्यानंतर जे ग्रंथपाल सहाय्यक हे 10वी पास वरती पद असलेले तुम्हाला बघायला भेटेल, 50% जागा रिक्त आहेत. अशा एकूण जागा बघू शकता. कृषी सहाय्यक जे कृषी सेवक आपण म्हणतो, बघू शकता 40% जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे 10वी पास वरती असलेले बघायला भेटेल, 100% जागा रिक्त असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर जे 10वी पास वरती असे खूप वेगवेगळी पदे आहेत. जवळ-जवळ ही जाहिरात किती पदांची असेल तर ही जाहिरात एकूण 1500 प्लस पदांची ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. आणि ज्यावेळेस आपण या जाहिराती येण्यासाठी सरळ सेवेच्या सर्व जाहिराती येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आता मुलांचा जो प्रश्न आहे की ही जाहिरात कधी येईल, तर प्रयत्न केले तर डिसेंबरच्या डिसेंबर एंडिंग पर्यंत ही जाहिरात येईल. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे, जर आतापासून प्रयत्न केले तर. आता मुलांचा एक प्रश्न राहील की या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय राहील? तर काही पदांसाठी फक्त 10वी पास, जे गट ड चे पदे आहेत त्याची या ठिकाणी 10वी पास वरती असेल आणि जे कृषी रिलेटेड पद आहे, कृषी सेवक वगैरे जे पदे आहेत त्यांना या ठिकाणी बघू शकता जो कृषीचा डिप्लोमा किंवा ॲग्रिकल्चर तुमचा कोर्स झालेला असणे आवश्यक असणार आहे काही पदांसाठी आणि काही पदे 10वी पास वरती असलेली तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे वयाची अट काय येईल? याच्यामध्ये गट क आणि गट ड ची पदे आहेत ते 18 ते बघू शकता 18 ते 28 आणि बाकीचे पदांना या ठिकाणी 30 वर्षापर्यंत, काही पदांना 40 वर्षापर्यंत अट असलेली बघायला भेटेल. म्हणजे 30 वर्ष ज्यांचं अंडर आहेत ते तयारी करू शकतात. 32 पर्यंत देखील अप्लाय करू शकता. SC, STला आणि OBCला मोठ्या प्रमाणामध्ये वयाची सूट भेटते. SC, STला 5 वर्षाची सूट आणि OBCला 3 वर्षाची सूट देखील भेटते याच्यामध्ये. तर आता मुलांचा जो पॉइंट आहे की याचा अभ्यासक्रम बद्दल मी चर्चा केलेली आहे. वयाच्या अटीबद्दल देखील चर्चा केलेली आहे. आता ही जाहिरात डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीमध्ये आलेली बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.